हॅलो हॅलो. हा बोला. हा बाबूजी बोलता? हो बोलतो. काय झालं आजचं निकाल तर झालं, बच्चू कडूच्याच तिकडे लागला चम्मा. हो तुझे मेरिट होताच त्यांचा. आमचा आला काही फायदाच नाही झाला. सस्पेन्शन आणि स्टेड हम्म. या विषयावर बऱ्याच वकिलांचं म्हणणं होतं की सस्पेन्शन आणि स्टे हा एकच हे आहे, हम्म. पण ऑर्डर करणाऱ्यांनी तो वेगळा आहे. म्हणजे दोन तीन सायटेशन वेगवेगळे होते त्याच्यामध्ये. हो काय? पण त्यांच्या वकिलांनी बरेच सायटेशन काढल्यामुळं हा त्यांना स्टे झाला आणि 2 आठवड्याची तयारी झाली त्याच्यामध्ये. हो काय? वांद असं वाटलं का खालीच झालं, म्हटलं असं वाटलं होतं. खाली होते खाली हे म्हणजे त्यांचं ते 2 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचं प्रकरण होतं. हा. ऑलरेडी त्यांनी त्याला मुंबई कोर्टामधून त्यांचं ते सीए अलाव झालेला होता. हा. त्याच्यामुळं यांनी केलं ते बरोबर केलं. जॉईंट रजिस्ट्रारने काही चुकीची ऑर्डर नव्हती केली, पण ते यांना जे त्यांचा सीए अलाव झाला त्याच्या आधी जर ते ऑर्डर झाली असती तर ते टिकली असती. तर सीए अलाव झाल्यामुळं तो पहिला जो जॉईंट रजिस्ट्रार पद सोडून पळून गेला त्या अवधीमध्ये त्यांचं ते मुंबई कोर्टाचा रिलीफ त्यांना मिळाला ना, त्यामुळे ती ऑर्डर टिकली नाही. नाही रे, प्रत्येकाला काय वाटत होतं, बबलू भाऊला वाटत होतं, इकडे बबलू देशमुख आमच्या गेले आणि तिकडे वाटत होतं. त्याच्यात ते आंदोलन झालं. आंदोलनाचा आणि याचा काही संबंध नाही. पण ते आपण ते आता प्रत्येक जण आता एखादं आपण बोलत असताना आपली बाजू मांडतो, तर त्यांनी त्याचा हे केला, गवगवा केला, तर त्याला काही अर्थ नाही. पण ते राजकीय प्रेशर आहेच. म्हणजे बच्चूच्या विरोधात काँग्रेसवाले बीजेपी आहेत हे काही खोटं नाही. तेच तर म्हणून राहिलो. आणि तसंच बच्चूच्या फेवरही काही बीजेपी आहेत हे काही खोटं नाही. बरोबर आहे. पण या आंदोलनाचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नव्हता. नाही ते असं वाटलं. आणि आमच्या सगळ्यांचा राग काही 2 वर्षाचं त्याच्या शिक्षेचं प्रकरण हा भाग नव्हता. आमच्या याच्या बँकेमध्ये जे काही चुकीचे कामं झाले, आम्ही वारंवार अध्यक्ष म्हणून त्यांच्या कानावर टाकल्यावरही त्यांनी त्याची थोडी दखल घेतली नाही. बाबूजी, आता बबलू देशमुखच्या बद्दल कसं झालं, बबलू देशमुखनं तर पुरी बँकच म्हणजे आमच्या इकडे लंबा झाल्यासारखंच केलं वतनदारी. कारण का वतनदारी आणि मक्तेदारीच झाली ती. हे अगदी बरोबर आहे. मक्तेदारी म्हणजे आमचे जे बबलू सोबत जे वाद झाले होते कर्ज प्रकरणावरून झाले होते, आणि संचालक मंडळ पूर्ण बदला म्हणून राहिलं होतं इन्व्हेस्टमेंट मध्ये, म्हणून त्याच्याबद्दल. तर आता ते असं वाटलं तुम्ही कंप्लेंट केली. नाही, पण आता कंप्लेंट आताही काही फार चांगलं चालू आहे असं नाही ना. नाही ते चांगलं नाही, पण एक झालं बाबूजी, मानाच लागन तुम्हाला. तुम्ही जरी तिथं बँकेत आहे, आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे, पण एक माना लागन का आता सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्ज भेटायला लागलं नाही तर. तुम्ही हे म्हणताना हा विषय मी तुमचा फोडतो. बच्चू कडू उपोषणाला बसले होते आता मोजरीला. त्यांचं उपोषण सोडायच्या 2 ते 3 दिवस आधी मी त्यांना फोन केला, त्यांचा लागला नाही, तर मग त्यांच्या पीएच्या याच्यावर केला, बोंगाळेच्या याच्यावर. माझा विषय काय होता? माझा विषय होता की वनोजा सेवा सहकारी सोसायटी जे माझ्या गावची आहे, त्यात माझ्याच कुटुंबातल्या लोकांना कर्ज दिलं नाही. आता तुम्ही बच्चू कडू, अभिजित ढेपे आणि आनंद काळे या तिघांनी पत्रकार परिषद किंवा त्या टीव्ही वाले त्यांना बोलायला गेल्याच्यावर बाईट दिल्या. त्यात त्यांनी प्रकर्षाने कोणता मुद्दा मांडला की बाबा मागच्या सारखं नाही, आम्ही जो कर्जदार आहे त्याला कर्ज देतो. बरोबर आहे. तर मग मी स्वतः डायरेक्टर आहे बँकेचा, माझ्या कुटुंबातले माझ्या सोसायटीचे कर्ज होत नाही, महिनाभर आधीपासून दुसरे कर्ज होतात, तर मग याचं उत्तर काय? मग तुम्ही म्हणाले असं झालं नाही, तर असं कुठं लपत नाही, कारण आता सिस्टीम ही कोर बँकिंगची असल्यामुळे मॅन्युअली नाही की लपवता येईल. नाही वांदा काय, कर्ज कधी डिस्बर्समेंट झाले. तरी पण एक सांगतो, जे मक्तेदारी आणि हुकुमशाही आणली ती बबलू भाऊनं,
कुठं तोडलं होतं आणि आता तुम्ही मान्य केलं ना बीजेपी वाले आणि काँग्रेसवाल्याचे त्याच्या मागे मोठा हात होता. जे सहकार ते राहतेच म्हणा. ते दोन्हीकडून आहे, त्यांच्याकडून होतं आणि यांच्याकडून आहे. शेतकरी आंदोलन केलं तेव्हापासून थोडासा वरूनही प्रेशर होतच. प्रेशर दुसऱ्या प्रकरण हे असेल, पण त्याचा या ऑर्डरशी मला माहिती आहे, ऑर्डरशी त्याचा काही संबंध नाही काय. प्रेशर होतच. प्रेशर म्हणजे त्यांच्या बाजूला प्रताप अडसर, राजेश वानखळे यांचे फोन येतात किंवा संजीव भाऊचे फोन येतात खोडकेंचे. नाही आपल्याला आणि यांच्या बाजूला आपले प्रवीण तायडे, राणा म्हणा किंवा आपले डॉक्टर बोंडे म्हणा किंवा पालकमंत्र्यांकडे ज्या तक्रारी जातात पालकमंत्र्यांचे फोन असतात. म्हणजे दोन्ही बाजूला बीजेपी आहे, सत्ताधारी आहेतच. प्रवीण तायडे हा आलेला एक म्हणजे योगायोग आहे त्याचं जमून गेलं. नाही तर काय शेतकऱ्यापोटी जे आहे, आपण शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यापोटी जरी तरी चांगल्या भावना असायला पाहिजे. शेतकऱ्यापोटी मी त्या दिवशी बोलताना नाही, माझ्याकडे जो कोणी घरी आला होता त्याची सुरुवातच अशी केली होती मी किंवा बच्चू कडूंनी शेतकऱ्यांबाबतीत जे लक्ष वेधलं त्याच्याबद्दल धन्यवादच आहे. पण बँकेत जे चुकीचं चालू आहे किंवा आमच्या बाबतीत जे चुकीचं झालं ते योग्य काय झालं बाबूजी. तुम्ही जर हेच वाक्य जर बबलू देशमुख जेव्हा चुकी करत होता तेव्हा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात केलं होतं आम्ही, तर बरं वाटलं असतं. नाही तेव्हाही आपण याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात केलं होतं. आता एक सूड बुद्धीनं केलं हे त्याच्याबद्दल एक दुःख आहे. नाही तेव्हा बबलू देशमुखांच्या विरोधात पत्रकार परिषद मीच घेतली होती. बबलू देशमुख असा म्हणजे एक बीजेपीचा शिल्पर आणि तेव्हाही बबलूच्या वैयक्तिक नाही किंवा आताही बच्चूच्या वैयक्तिक नाही. काय असते, बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये दोषी कोण असते, चेअरपर्सन. कारण दैनंदिन कामकाजाचे अधिकार असतात अध्यक्षाला. तेव्हाही मी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणाचं नाव नाही घेतलं, अध्यक्ष आणि एमडी जबाबदार म्हटलं. आज अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि एमडी अधिकार वापरतात म्हणून त्या तिघांना जबाबदार म्हटलं. काय म्हटलं तुमचं चांगलं होतं आणि एकदमच बयकलं आणि बाबूजीनच कंप्लेंट केली म्हटलं झालं म्हणजे विचार. नाही माझा विषय त्यांच्याशी दोन गोष्टीतून जास्त ताणला गेला. तो तुमचा एक, त्यांनी गणपतीच्या पिरियड मध्ये स्वतः मला सर्किट हाऊसला बोलवून मी असे चुकीचे शेअर्स करणार नाही हा शब्द दिला. माझी त्यांची चर्चा होऊन ते बुधवारात गणपतीचं दर्शन घ्यायला गेले. पत्रकार परिषद घेतली की असं कोणतंही चालू नाही, प्रेस नोट काढली आणि विषय पत्रिकेवर विषय नसताना खोटा ठराव लिहून 1105 मेंबर केले. त्यांनी मलाही देतो म्हटलं नाही अशातला भाग नाही. तुम्हाला दिले ना मग त्याच्यातले काही नाही, एकही नाही. म्हणूनच तुमचं बयकलं समजा. नाही म्हणून बयकलंही नाही. मला ते देतो म्हणत, पण मी त्यांना म्हटलं असं चोरून करणं बरोबर नाही. करायचे असेल तर जेवढे प्रत्येक हे तर केलं ते तर प्रत्येक वैयक्तिक जे आपले हे आहेत ना सभासद, त्या प्रत्येकाच्या यातला एक करा असं माझं म्हणणं होतं त्यांना. वास्तविक ते करायलाच नाही पाहिजे होतं. बोची सहानुभूतीच वाढली. ते असं झाल्यानं काही बेकार झालंच नाही, त्याच्याबद्दल सहानुभूतीच वाढली. आणि बबलू देशमुखनं काय झालं बाबूजी, बबलू देशमुखनं चुकीचे किती कामं केले तेव्हा काय सगळेजण डोळे लावून घेतल्यासारखं केलं का बबलू? नाही कोणी डोळे लावले नाही. त्यांचेही तर खूप तक्रारी तेव्हा झालेल्या आहेत. जे काही चुकीचं असेल त्याच्या बाबतीत देशमुख आताही तक्रारी झालेल्या करायला लागली. उपोषण कर्जासाठी शेतकऱ्याची बँक असल्यावर आणि नाबार्डशी जोडणे ते करणं चांगल्या कामाचं चांगलं हे केलं पाहिजे ना. चांगल्या कामाचं चांगलं केलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हटलंच पाहिजे. सूड बुद्धीनं जर ते केलं ते योग्य नाही आहे ते. आणि कोणतीच गोष्ट लपत नाही, जे आहे ती पुढे येतेच ना. नाही आता तुम्ही पाहिलं बबलू देशमुखचा काळ काय किती चुकीचा गेलेला आहे. बबलू देशमुखचा काय केलं आहे तरी सपोर्ट केला ना. ते यांनी धसाच लावायला पाहिजे ना शेवटपर्यंत. जे काही चुकीचं केलं असेल ते यांनी केलं असेल तर ते त्यांनी धसाच लावायला पाहिजे. कोणी कोणाचं चुकीचं खपून घेऊ नये. शेतकऱ्यालाच कर्ज भेटलं पाहिजे मात्र खरं आहे. मग आता शेतकऱ्याला भेटलं नाही ना, त्याचं काय बुद्धीनं झालं. आता जे सूडबुद्धी करून केलं काय, जेव्हा आता जरी किती काही सांगत असेल काय सूडबुद्धी नाही आहे बा, हे सगळेले लक्षात आहे काय सूडबुद्धीनच झालं. आणि बबलू देशमुख बीजेपीला किती सपोर्ट करते हे लोकांना सिद्ध झालं. शेतकऱ्याला अपेक्षा नव्हती. कारण काय तुम्ही एक शेतकऱ्याचे चांगले हे म्हणून सगळे तुमच्या इकडे बँकेत त्या नजरेनं पाहत होते. तर आता बबलू देशमुखनं तिथं कार्य केलं
ज्या काही मोठ्या गोष्टी केल्या बबलू देशमुखांनी, त्याचे सहकारी 2-3 ते, म्हणजे एक साधा कर्जाचा आमचीच एक उदाहरण देतो तुम्हाला. गणोरकर आहे आमची, तो गणोरकर म्हणून आहे आमची. तर गणोरकरची कर्जाची केस मंजूर झाल्यावर, मंजूर झाली, कर्जाचा बोजा सातबाऱ्यावर चढला आणि बोजा चढल्यानंतर फक्त एवढंच माहित झालं का बा हा तिकडे त्या बच्चू कडूले भेटला, काय गेलं, चहा प्यायला कृष्ण मंदिरात कार्यक्रम होता तेवढ्यासाठी आलता बच्चू भाऊ. तेवढ्यासाठी ह्या बबलू देशमुखनं त्याची कर्जाची केस कॅन्सल केली आणि चांगला कास्तकार, रेप्युटेड कास्तकार आहे, असं काही नाही की लहानसा आहे 50-60 एकराचा कास्तकार. त्याचं मी समर्थन करणार नाही, चुकच आहे. आम्ही त्यावेळेला अशा याच्यात विरोध केलेला. त्यावेळेस तुमच्यासारखे आवाज वाटतो उचलला असतात, आज तुम्ही तरी तो गणोरकरचा आवाज लेट उचलला असेल, आम्ही त्याच्या आधी अनेक आवाज उचलले. नाही, गणोरकरचा लेट नाही आवाज, मी तर तेव्हा जगताप होते त्याला फोनच केलता जगतापले. तर जगतापचं म्हणणं होतं, वीरेंद्र जगतापचं, का बबलू भाऊ म्हणून कर्ज भेटा. आता पाहून घ्या. आता तुम्हाला मी कालची गोष्ट सांगतो. आजचा कोणवार आहे? मंगळवार. काल मला कर्ज अधिकाऱ्याला 3 दिवसाआधी वेटीस धरावं लागलं. त्याला सांगितलं मला माहिती दे, नाहीतर मी परवाच्या दिवशी प्रेस घेतो. तेव्हा कुठं दिवसाचे 3 प्रकरण झाले. नाही, त्या लोकांना एवढ्या चक्रा मारायला लागल्या की करू नका म्हणून इथून फोन गेले होते. नाही, करू नका आणि करा, पण आमचं काय म्हणणं आहे, आणि शेवटी उचला लागत होता तुम्ही, म्हणजे मुद्दा उचला लागत होता असं म्हणणं आहे आमचं. उचलला ना, मी उचलला. सध्याच्या घडीले बाबूजी, सध्याच्या घडीले शेतकऱ्यासाठी भांडणारा एकमेव नेता म्हणून ते मान्य बच्चू कडू आहे. याच्याशिवाय एकही नेता नाही आहे. सगळ्या शेतकरी नेते मरगळ आली आहे. तिकडे राजूजी शेट्टी आहे, एक तो आपला हे आहे तुपकरे आहे, म्हणजे मोजके लोक राहिलेले आहे शेतकऱ्यासाठी झटणारे. आता प्रकाश पोरे लढून राहिले इकडे. प्रकाश पोरे पेपरच्या माध्यमातून लढते, पण रस्त्यावर उतरून लढणारे हे 2-4च नेते आहेत. प्रकाश पोरे हे लेखणीच्या माध्यमातून लढते. आम्ही त्याचाही म्हणजे अभिमान, धन्यवाद देतो त्याच्या लढल्याबद्दल. पण तुम्ही आपण शेतकऱ्याचेच असल्यावर अशा पद्धतीची म्हणजे सूड बुद्धीनं वागणूक देणं, तो विषय वेगळा. बँकेत इंटरनल काय चालू आहे हा विषय वेगळा. कसा आहे बाबूजी तुमच्याबद्दल, नाही जसं बबलूच्या काळात काही अनियमितता झाल्या, आता अनियमितता आहेत ना, त्या होऊ देऊ नये ना. काही नाही म्हटलं बाबूजी, असंख्य, काही शब्द नका देऊ, असंख्य निमित्त हे आहे, त्याच्यात चुका आहे. आताही असंख्य अनियमितता आहेत ज्या अध्यक्षाला माहित पण नाहीत, त्या आणून दिल्यावर अध्यक्ष लक्ष देत नाहीत. नाही, असंख्य चुका होत्या. आणि एक त्या सूडबुद्धीनं आज केला, तुमच्या सारख्यानं ते करणं त्याचं दुःख आहे आम्हाला. म्हणजे आम्ही तुम्हाला जेव्हा वोटिंग मारलं का नाही, आमचं वोटिंग आहे, मी त्या अधिकाऱ्यानं फोन केला तुम्हाला, काय आम्ही तुम्हाला नाते गोते ह्या नात्यानं म्हणजे पाहत होतो, आणि चला एक बँकेत चांगला माणूस आहे या नात्यानंच तुम्हाला वोटिंगही केलेलं आहे. आणि त्याच नात्यानं आज तुम्हाला बोलून राहिलो का बा एक शेतकऱ्याच्या चांगला, म्हणजे तुम्ही हे तरी कोणाला देऊन राहिले, मदत तरी कोणाला करून राहिले काय. जो राक्षस वृत्तीचा माणूस आहे, ज्यानं बँक पूर्ण सडून खाल्ली, ज्या बँकेचं वाटोळं आणि शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याला दूर ठेवलं, अशा माणसाला मदत करणं म्हणजे ते म्हणजे काय म्हणावं, तुम्ही कोणाच्या चालू आहे त्याला चूक म्हणणं म्हणजे कोणाला मदत करणं नाही, कोणाच्या दबावाखाली केलं बाबूजी हेच आम्हाला समजून नाही राहिलं का. म्हणजे तुमच्यावर कोणाचा दबाव नाही. मी हे जे वैयक्तिक म्हणजे कसं आहे, बाबूजी प्रकरण केले वैयक्तिक मध्ये, म्हणजे आम्हाला असं वाटतं का बाबूजी आहे बा वैयक्तिक मध्ये जे त्यांनी चुकीचे मेंबर घुसवले खोट्या ठरावानी, आणि जे काही आता बँकेमध्ये अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला आताही. नाही, तो भ्रष्टाचार मी म्हणतो ना, जर असं तो विषयच नाही, तो कळालाच पाहिजे. पण त्याच्या आपण तक्रारी केलेल्या आहेत ना, तक्रारी केल्यानंतर आज ना उद्या निघणारच आहे. 12-12 लाखाचे जर काजू जर खाल्ल्या जाते, तर म्हणजे तेव्हा कुठं बाबूजी झोपले होते आमचे, आम्हाला त्याचं दुःख आहे. नाही, त्याही वेळेला आम्ही हे काजू वगैरेचं प्रकरण तुम्ही सांगून राहिला, आम्हाला काही माहित नाही, पण जे काही कर्जाचं किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकरण होते त्याच्यात तो विषयच नाही. पण तुम्हाला आम्ही ज्या अधिकाऱ्यांना वोटिंग केलं, त्याच्यावर तुम्ही कोणी लोकांनी आवाज न उचलता मीच उचलला ना तेव्हा. त्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलून राहिलो तुमच्यासोबत, नाही तर बाकी काय याचा विषय नाही आहे. काय झालं, चांगल्या गोष्टीला म्हणजे चुका माणसानंच केल्या, चूक कोणत्या माणसानं केली असा एक नाही. तुमच्याही जीवनात चूक झाली असत, तुम्ही चूक केली असत, आणि करप्टेड होणे आणि करणे यात फरक आहे. तुम्ही बगर काही याचं झालंच नसन,
आता तेही आहेत सगळे जोड काही तसं थोडं काही आपण बिलकुल बिलकुल जे आहे तेच प्रत्येकाने हे करावं. केलं नाही आणि काय कमी पडलं काय आपण ते करायला पाहिजे होतं पण ते आपण कोणालाही काही लाजीम नाही. आपण जे चुकीचं आहे त्याला चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर. जिम काय ते सगळं माहित आहे आम्हाला. एवढं काही नाही तुमचं सगळंच आहे. जी गोष्ट केली ते आपण एवढं सावध नाही. आपण एवढं हे नाही आहे. पण हे दुःख आहे का आम्ही तुम्हाला वोटिंग मारलं. मी तर कोणीही व्यासपीठावर प्रत्यक्ष चर्चा कोणीही विचार करायला तयार आहे. नाही कोणीही विचार करायला तयार आहे तुमचे चालते. पण हे दुःख आहे आम्हाला का आम्ही तुम्हाला वोटिंग मारलं आणि तो एक शेतकऱ्याच्या चांगल्या कामात म्हणजे काय कमी पडलं म्हणजे आतापर्यंत बरोबर होतं काय कमी पडलं एवढा दूर जाते त्याचं दुःख आहे आम्हाला. तुम्ही काय केलं काय नाही पण कोणाच्या दबावापाठी आज बच्ची भाऊच्या उद्या अधिक कोणाच्या दबावापाठी आपली प्रतिमा खराब होऊन राहिली ना त्याच्यात बाबूजी. प्रतिमा उलट जर आपण चूक बसलो तर खराब होते. आपण चुकीच्या याच्यावर आपण बोललंच पाहिजे. मी काय म्हणतो आपली प्रतिमा फार चांगली असं काही नाही ना. आपली प्रतिमा लोक काय म्हणतात स्वतःला चांगली वाटते ना स्वतःचा विचार करायचा. आपण काय केलं मागच्या किपीने आम्हाला सगळंच माहित आहे. सगळं म्हणजे पुराव्यासहित माहित आहे. मग मला एका दिवशी या किंवा मी येतो मला सांगा काय केलं म्हणून ते झाला आपला माणूस म्हणून तुम्हाला फोन केला. चांगली गोष्ट झाली. आपला माणूस कसे आहे म्हणजे आम्ही मारलेल्या वोटिंगचं काय हे भेटलं हा विषय आहे. कोण नाही केला आता काय माहित नाही आम्हाला सगळंच माहित आहे. तुमच्यासारख्या जोडून अपेक्षा नव्हती का तुम्ही म्हणजे बबलू देशमुख साठी आणि उद्या बच्चूभाऊ साठी यांना माणसाची प्रतिमा खराब होते ना. मी बबलू देशमुख साठी ना बच्चूभाऊ साठी नाही. मी बँकेच्या बाबतीत जे आहे ते त्याचं प्रतिनिधित्व करतो. नाही जे सत्य आहे ते चांगलं आहे तुम्ही पण ते कोण्या पद्धतीनं करता तेही माहित आहे आम्हाला. प्रतिनिधित्व असं थोडं आहे का प्रतिनिधित्व कसे करतात ते माहित नाही का आम्हाला. लोकांना माहित राहते सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना ठीक. तुम्ही जे उकरून काढलं तुमचंही कोणतरी उकरून काढायला माहित नाही लोकांना तुम्ही काय केलं. बरोबर आहे. तुमचंही माहित आहे तुम्ही काय केलं आणि कसे गेले तिथं तर बरोबर आहे. कसे गेले काय सांगा ते देऊ का तुम्हाला क्लिप देऊ त्याची. द्या द्या द्या. मग अधिक काय पाहिजे ते सांगा. द्या ना द्या द्या. पण वोटिंग दिल्यावर आमचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचा. आज शेतकऱ्याला जे कर्ज कोण्याही शेतकऱ्याला भेटत आहे त्याचं बाबूजीच्या पोटात दुखते याचा दुःख आहे. कोणाही शेतकऱ्याला भेटत आहे ते भेटलंच पाहिजे ना. बाबूजी शेतकऱ्याची ते बँक माहित आहे काय अशी रखेल सारखी करून ठेवली होती म्हणजे त्या बबलू देशमुखनं. हे तुमच्यासारख्या जुनं अपेक्षा नाही बाबूजी. ठीक आहे ना. तुम्ही एक म्हणजे चांगल्या म्हणजे यानं पाहिला जात होतं पण तुम्ही काय आज बबलू देशमुखनं दिले तिकडून बोला उद्या बच्चूकडून दिले तिकडून बोला परवा यशोमतीने दिले तिकडून बोला अशी जिबीला हाड नसलं सारखं बोलण्याला काही अर्थ नाही. जिबीला हाड नाही ते सगळं पुराणातच बोलते माणूस तसं. मग तुम्ही ते केलं आहे आणि त्या कंडिशनला आता येऊन राहिले. इकडे टाकला कुटका तर तिकडे चालले तिकडे टाकला तर इकडे चालले इकडे टाकला तर तिकडे. याला काही अर्थ नाही. बोलणं मी मनावरही घेत नाही. नाही तुम्ही मनाने घेत ते बरोबर आहे. तुम्ही मनाला घ्यात नाही. तुम्ही तुमच्या शरीराला सवय पडून घेतली तशी. ते म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीची बेसरमकी घेतली तो करू शकते. आमच्यासारखा नाही करू शकत. आम्ही तुम्हाला आनंदानं वोटिंग मारलं होतं. बाबूजी आमचे एक वोट माराच लागते म्हणून मारलं. आमचा अधिकार तुमच्यावर होता तुमचा अधिकार आमच्यावर होता म्हणून मारलं. आज आम्हाला शेतकऱ्याप्रती आहे का तो शेतकऱ्यासाठी लढून राहिला यानं शेतकऱ्यासाठी काय करून राहिला. पण हे भामटे काय करून राहिले आपण त्या कामात म्हणजे त्या माणसाला दाबासाठी प्रयत्न करता एवढं घेतल्यावरही हे दुःख आहे. आता बोलायला कोणाला बोलायला काही रोखू शकत नाही. नाही रोखू शकत नाही म्हणजे तुम्ही केलं ना बाबूजी. बिलकुल नाही बिलकुल मी केलं. बिलकुल नाही. तुम्ही बनता तुमचा काहीच विषय नाही. आता पुढे काही बोलू देऊ नका जाऊ द्या. तुमच्या जवळून हे अपेक्षा नव्हती बाबूजी. तुम्हाला पहिलं कसं वाटलं पण आणि तुम्हाला हे म्हणून मत मारले तेव्हा प्रदीप मला पहिलं असं वाटलं की बाबा मुद्दाम तुम्ही हे कोणीतरी बोलायला नव्हते म्हणून बोलायचं काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. नाही बाबूजी मी तुम्हाला बरेचदा भेटलो तुमच्यासोबत बरेचदा बोललो आहे. मी तुमच्यासोबत असं काही नाही. मी चमच्या समोर आल्यावर तुमच्या ओळखीच आहे दिसन तुम्हाला. नाही प्रश्नच नाही काही विषयच नाही आहे. आणि आमच्या तुमचं आहे काही नवीन नाही आमच्यासाठी ते आपलं आपल्या. पण ही चूक आहे हे कुठेतरी मान्य करा तुम्ही. तुम्ही कोणाचे स्लीपर शेल्स होऊ नका. योग्य आहे ते योग्य आहे. तुम्ही स्वतःची प्रतिमा मान्य करणार नाही. काय झालं शेवटी बच्चू कडूले न्याय भेटला कोर्टात
न्याय भेटून बच्चू कडूच्या बाजूने जे सहानुभूती वाढली ती उलटी जास्त वाढली. कारण का आम्हाला शेतकऱ्याला माहित आहे का शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याच्या मनात तळमळ झाली तयार. असा आहे तो विषय. तुम्ही इकून चांगलंही म्हणता तिकूनही म्हणता. ठीक आहे. एका विषयाने असे अनेक विषय असतात, त्याला अनेक समोरे असतात. तुमच्या बाबूजी मी सगळे समोर येणार आहे काय बाबूजी मी ह्या अधिकाऱ्यानं बोललो का तुमच्याकडे त्या नजरेनं पाहत जात होतो. मी तुम्ही ज्या जबाबदारीने बोलले त्या जबाबदारीने बोलत आहे. आज बबलू, उद्या यशोमती, परवा बच्चू भाऊ, ह्या ज्या गोष्टी आहे त्याच्यानंतर आता प्रवीण तायडेचा विषयच नाही तो काय म्हणजे येत नाही आहे. पण अशा व्यक्तीत तुम्ही फसू नका. फसले तुम्ही याच्यात. कोणा सांगितली म्हणून केलं ते चुकीचं आहे. आज जर शेतकऱ्याच्या किती म्हणजे सोसायट्या होत्या नाबार्डची किती मोठे मोठे निर्णय घेतले ते एक तर निर्णय नाही घेतला तेव्हा तर तुमची वाचा नाही फुटली हो. तुम्ही एखादा तरी सांगा वाचा असं बाबूजी बोलले म्हणून एखादा दाखवा ना. तेव्हा कहाणी फोडली वाचा तुम्ही. ठीक आहे. जिथे दाखवायचं तिथे दाखवायला नाही दाखवायची होती तिथं दाखवायची. तुम्ही दाखवली तेव्हा दाखवायची होती. बच्चू भाऊले करताना तेव्हा दाखवली. आता दाखवायची. अधिक कोण जर म्हटलं परवा तर त्याचे दाखवता. असा तो यू चक्र आहे तुमचं. आता ते काय चालू द्या. तुमचं बरं आहे त्याच्यात. तुमचं बरोबर करू द्या. ठीक आहे. ठीक आहे. मस्त आहे बाबूजी. ठेवा. ठीक आहे. आता लक्षात आलं की तुम्हाला काय म्हणायचं आहे. नाही मला या बोलण्याला काय अर्थ नाही. एक काम करू आपण तुम्ही काय केलं प्रत्यक्ष चर्चा करू. प्रत्यक्ष चर्चा काय केलं हे आमच्या लक्षात आलं. नाही प्रत्यक्ष चर्चा करू. असं दुरून बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. काय केलं तुम्ही ते लक्षात आलं आमच्या. दुरून बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. मी प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन चर्चा करतो. ठीक आहे. कधी या घरी तुमचं स्वागत. बिलकुल नाही आलो तर मग म्हणाल. ठीक आहे. स्वागत आहे.